तलवार एक धारी मिशन मिशन भीम का मिशन भीम जी का यूट्यूब चॅनल आदरणीय आमचे पियुष भाऊ जे बाबासाहेबांचं एकमेव चॅनल मिशन भीम जी का खरोखरी बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा बुद्ध शाहू आंबेडकर विचारधारा पोहोचवण्याचं काम करतात निस्वार्थपणे कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नसता आणि समाजाची सुद्धा दक्षता समाजाने सुद्धा याची दक्षता घ्यावी की आपल्या व्यक्तीचं चॅनल आपल्या लोकांनी मोठं करावं मिशन भीमजी का युट्यूब चॅनल ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांना विनंती करतो की मिशन भीमजी का या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल आयकॉनला प्रेस करा ताकी येणाऱ्या नवीन नवीन कलावंतांची गाणी आपल्याला ऐकण्यासाठी त्याची नोटिफिकेशन आपल्याला मिळेल त्याच्यासाठी या मिशन भीमजी का या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करणं हे आपलं काम आहे जोरदार ताळ्यावर स्वागत करा मिशन भीमजी का या चॅनलचं आणि या चॅनलवर तुम्हाला हा कार्यक्रम बघण्यासाठी मिळेल याची सुद्धा दक्षता घ्यावी क्योंकि थोड़ा साउंड आले पाहिजे थोडासा स्ट्रिंग बँजो का आवाज थोडं मॉनिटर बँजो तलवार एक धारी पण भीम दुधारी होता कि तलवार एक धारी पण भीम दुधारी होता समग्र क्रांतीची गगनभेदी ललकारी होता अबे इतिहास साक्ष देतो मनोज राजा कारण साऱ्या जगाला भीमराव माझा डोक्याने भारी होता साऱ्या जगाला भीमराव डोक्याने भारी हो आदरणीय हमारे कार्तिक सर लिखते हैं जर मागाल एक घर तर पूर्ण गाव देऊ शायरी का अंदाज देंगे फिर पुढे साहब कि जर मागाल एक घर तर पूर्ण गाव देऊ आणि शेतकऱ्यांच्या मालाला पाहिजे तसे भाव देऊ देऊ फक्त देशात आपले सरकार येऊ द्या कार्तिक मग उगवत्या सूर्यालाही बाबासाहेबांचे नाव देऊ बाबा साहेबांचे नाव दे कारण की सर बदौलत पढ़ाई के सीने पे चढ़ रहे अपने बाबा साहब की जंग लड़ रहे कि बदौलत पढ़ाई के सीने पे चढ़ रहे हैं और अपने बाबा साहब की जंग लड़ रहे हैं हाँ जिस बाबा साहब आंबेडकर को रखा था स्कूल के बाहर बिठाकर उसी बाबा साहब के बच्चे आज फॉरेन में पढ़ रहे हैं उसी बाबा साहब के बच्चे क्या बात है फॉरेन में पढ़ रहे हैं क्योंकि सर कंटिन्यू प्रोग्राम चालू है अप्रैल और मई का महीना ऐसा रहता है कि आज यहाँ पे प्रोग्राम तो कल वहाँ पे प्रोग्राम प्रवास में आधी जिंदगी गुजर जाती है आधी उम्र प्रवास में चली जाती है म्हणजे गाडीत बसणे स्टेजवर बसणे दिवस निघाला का आणखी प्रवास करणे आणखी स्टेजवर बसणे गाडीत बसणे कंटिन्यू 6 तारखेपासून हेच चालू आहे घरी काही जाणं झालं नाही साहेब म्हणजे आता घरी जाणं होईल आमचं डायरेक्ट 26-27 तारखेला आजचा हा कार्यक्रम झाला की उद्या आमचा किनवटला कार्यक्रम आहे किनवटला झाला की तिकडे कोकण मध्ये कार्यक्रम आहे 26 तारखेपर्यंत बाहेर आहोत 2 महिने काही पूर्ण बापू कमी पडले तर पगार टाकून त्याचा फोन केला
जवळ आहेत क्योंकि आपल्यासमोर फार सुंदर विषय आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. 13 नोव्हेंबर 1931 साली दुसऱ्या गोलमेज परिषदेत फेडरल स्ट्रक्चर कमिटी पुढे बोलताना महात्मा गांधीजी म्हणतात की ब्रिटिश सरकार जर काही हक्क अस्पृश्यांना देणार असेल तर असे स्वातंत्र्य मला नको. कारण मुसलमान किंवा ख्रिश्चन झाले तरी मला परवा नाही, परंतु अस्पृश्यांना असणारी कुठल्याही प्रकारची सवलती देण्यास माझा विरोध आहे. कारण की बाबासाहेब आंबेडकर गोलमेज परिषदेमध्ये स्वतंत्र मतदारसंघाची मागणी करतात. स्वतंत्र मतदारसंघ याची मागणी करतात, पण हे गांधीला मान्य नसतो. गांधीजी एरोळा जेलामध्ये उपोषणाला बसतात आणि उपोषणाला बसल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांना विचार पडतोय की गांधीजी एरोळा जेलमध्ये उपोषणाला बसले, पण बाबासाहेब आंबेडकर भविष्यातला विचार करणारे बाबासाहेब आंबेडकर होते. जर कदाचित बाबासाहेब आंबेडकरांनी गांधीजीच्या त्या करारनाम्यावर साईन केली नसती तर या भारतातल्या काही मनवादी वृत्तीच्या लोकांनी बाबासाहेब आंबेडकरांना आतंकवादी किंवा देशद्रोही घोषित केलं असतं. म्हणून बाबासाहेब आंबेडकर रडता रडता गांधीजीच्या करारनाम्यावर साईन करतात. फार मोठं दुःख बाबासाहेब आंबेडकरांना होतो. कारण की गांधीचा जन्म झाला जातीचं घर प्राशविण्यासाठी, नेहरूचा जन्म झाला सत्तेची भाकर पाचविण्यासाठी, धीरूभाई अंबानी टाटा बिर्लाचा जन्म झाला धन आणि दौलत साठविण्यासाठी, पण माझ्या बाबासाहेबाचा जन्म झाला या समस्त बहुजन समाजाचे प्राण वाचविण्यासाठी. माझ्या बाबासाहेबांचा जन्म झाला या बहुजनाला वाचविण्यासाठी. थँक्यू सर. गांधीजी गांधीजीने भीमासी भरपूर घमंडी केली. गांधीजीने भीमासी भरपूर घमंडी केली सर. मनूच्या दलालांनी खुलेआम कंडी केली, पण लंडनच्या गोलमेज परिषदेत मनोज राजा एका आंबेडकरांनी साऱ्यांची थंडी केली. एका आंबेडकरांनी साऱ्यांची थंडी केली. हे मेरे उस्ताद आहे, माझे अंकल आहेत आणि माझ्या गुरुसोबत नेहमी असतात. यांची पूर्ण हयात, पूर्ण जीवन, पूर्ण आयुष्य किरण पाटणकर यांच्या सोबत गेलं. प्रकाश नाथजी पाटणकर, आनंद शिंदे, किरण पाटणकर यांच्यासोबत कंटिन्यू 15 वर्ष त्यांनी साथ संगत दिली. जोरदार तळ्यावरून स्वागत करा. आणि जे आम्हाला जो वारसा मिळालेला आहे हे आमचे मनोजराजे गोसावी आणि पद्माकरजी वानकडे यांच्यामुळे आम्हाला वारसा मिळाला. जोरदार तळ्यावरून स्वागत करा. त्या बाद आहे. म्हणजे ह्या वयात साहेब साधी गोष्ट नाही, काळी एकचा कोरस करणं म्हणजे माझं गाणंच दिसतो. जिथं लोक एंड होतात तिथून माझी सुरुवात होते गाणं म्हणायची. म्हणून माझ्यासोबत ह्या वयात कोरस करणं साधी गोष्ट नाही. काका धन्य झालो मी. त्या बाद आहे. आशीर्वाद दिली मध्ये यांनी. मी त्या वयापर्यंत जगलो पाहिजे, गॅरंटी नाही, प्रयत्न करू. कारण की गोलमेज परिषदेमध्ये विषय आपल्यासमोर मांडू लक्षात. कारण भीमाचं ऐकून प्रभावी भाषण जेवण खाऊन करून आलेत ना? नाही काय हरकत नाही. सर्वांना जेवण मी करतो, काही लोट नको घेऊ. कार्यक्रम झाल्यानंतर साहेब, पण विषय आहे का महत्वाचा विषय. कारण भीमाचं ऐकून प्रभावी भाषण, माझ्या भीमाचं ऐकून प्रभावी भाषण साऱ्यांनी डोके खाजवली. भीमाचं ऐकून प्रभावी भाषण साऱ्यांनी
एका महाराच्या पोरानं अरे एका महाराच्या पोरानं गोलमेज परिषद गाजवली 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 महाराच्या पोरानं गोलमेज महाराच्या पोरानं गोलमेज परिषद गाजवली महाराच्या पोरानं गोलमेज परिषद गाजवली महाराच्या पोरानं गोलमेज परिषद ये मेरा बाप है, मेरा अंकल है। की हरकत नहीं काका, मेरे काका की ओर से 100 रुपए की भेंट मिली, शुक्रिया अंकल, थैंक यू। अरे भीमाचा ऐकून प्रभावी भाषा, धर्माचा ऐकून प्रभावी भाषा, हे भीमाचा ऐकून प्रभावी भाषा, साऱ्यांनी डोके खाजवली खाजवली खाजवली। एका महाराजा बोरानं अरे एका महाराजा बोरानं गोलमेज परिषद एका महाराजा पोरानं गोलमेज परिषद गाजवली। वेळ कमी आहे, प्रबोधन कमी करणार कारण की वेळ कमी आहे। मला रमाई पण तुम्हाला फार सुंदर ऐकवायची आहे कारण की अरे इंग्रजाचं खंडन केलं इंग्रजाचं खंडन केलं सुंदर पाहिजे ठीक आहे तुझ्या हातातच गेले बाळा गेले बेटा बस कारण त्या इंग्रजाचं खंडन केलं इंग्रजाचं खंडन केलं इंग्रजाचं खंडन केलं इंग्रजाचं खंडन केलं तो पोशाक सिलती है परछाई नहीं सिलती पोशाक सिलती है परछाई नहीं सिलती झूठ के आड़ में सच्चाई नहीं बलती संभाल कर रखो इज्जत मनोज राजा एक बार गई तो दोबारा नहीं मिलती इंग्रजाचं खंडन केलं इंग्रजाचं खंडन केलं इंग्रजाचं खंडन केलं। देखिए सर ने बहुत अच्छी बात मेरे जहन में डाल दी किरपुड़े सर ने और हमारे सर जी ने घर पे आने के बाद कि संविधान बाबू बोले हमारे कॉलोनी में बोले हर समाज के लोग एकता से रहते हैं बोले सभी 18 पकड़ जात धर्म के लोग बोले हम एकता से इस कॉलोनी में रहते हैं बोले उस माहौल को भी मद्देनजर रखना बोले क्योंकि सर हमारा काम भी वही है कि सभी 18 पकड़ जात धर्म के लोगों को बाबा साहब के मिशन में बुद्ध शाहू आंबेडकर इनकी विचारधारा में कैसा लाना क्योंकि कि सूखे पेड़ों पर कभी फल नहीं होते और छुटों के फैसले कभी अटल नहीं होते। मनोज राजा विचारों की लड़ाई विचारों से लड़ना गालियां देने से मसले हल नहीं होते। इंग्रजाचं खंडन केलं इंग्रजाचं खंडन केलं इंग्रजाचं खंडन केलं अरे त्या इंग्रजाचं खंडन केलं अरे मग त्या गांधीजीचं मुंडन केलं गांधीजीचं मुंडन केलं गांधीजीचं मुंडन केलं गांधीजीचं मुंडन केलं कशासाठी गोलमेजमध्ये त्या गोलमेजमध्ये हक्कासाठी गोलमेज मध्ये सूरजजी जांगळे साहेब रमेश जांगळे साहेब वैशाली नगर यांच्याकडून सुद्धा फार मोठी भेट या ठिकाणी मिळेल जोरदार ताळ्यावरून स्वागत करा सर्वांनी कारण की गोलमेज मध्ये हक्कासाठी या बहुजनांच्या गोलमेज मध्ये हक्कासाठी अरे आंबेडकरांना भाषण केलं आंबेडकरांना भाषण केलं आंबेडकरांना भाषण केलं आंबेडकरांना भाषण केलं
बासवली 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 बुद्धाची फुलेची संत कबीराची तलवार घेऊन बासवली 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 अरे एका महाराजा बोरानं सुभेदाराच्या बोरानं गोलमेज परिषद सूरजजी बोरकर सर फ्रेंडस कॉलनी भंडारा यांच्या वतीने सुद्धा 200 रुपयाची भेट या ठिकाणी मिळाली. ते पण म्हणतात आहा सर त्रिपुरी सर ये लाइट को मद्देनजर रखते हुए हाँ जी गांधी जी कर आगा खाना 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 साधी सुधी विद्वत्ता नाही. गोलमेज परिस्थितीमध्ये इंग्लिश टू इंग्लिश शिवाभाऊ क्या बात है. एसी घ्यास लागते तुम्हाला कारण के गांधीजी कर आगा खाना साऱ्याची उडाली दाना दाना साऱ्याची उडाली दाना दाना साऱ्याची उडाली दाना दाना साऱ्याची उडाली दाना दाना क्योंकि बताने की जरूरत नहीं. गांधीजी कर आगा खाना साऱ्याची उडाली दाना दाना आणि फक्त एक त्या भीमरायानं फक्त एक त्या भीमरायानं या भारताची राखली शान या भारताची राखली शान या भारताची राखली शान या भारताची राखली शान. कुलबित गादीनं अरे कुलबित गादीनं देशाच्या नादीनं कुलबित गादीनं देशाच्या नादीनं द्वेष द्वेष कुलबित गादीनं देशाच्या नादीनं तू हीच वार्ता गाजवली गाजवली त्या कुलबित गादीनं देशाच्या नादीनं तू हीच वार्ता गाजवली गाजवली गाजवली. एका महाराजा बोरानं एका महाराजा बोरानं एका महाराजा बोरानं गोलमेज परिषद रोनारे साहब क्या बात है. हमारे जवाई के लिए जोरदार ताली बजा दो. बड़े दानी बहुत दानी है क्योंकि हाँ सर कि अंध शिक्षा का प्रसार खुलेआम होके रहेगा. अंध शिक्षा का प्रसार खुलेआम होके रहेगा और जो नहीं होना वो तमाम होके रहेगा रहेगा. तुम घर पलायनवादी बनोगे मनोज राजा तो यकीनन ये भारत गुलाम होके रहेगा. तुम घर पलायनवादी बनोगे मनोज राजा सर आहो तो यकीनन ये भारत गुलाम होके रहेगा रहेगा. ये 4 लाइन भी दे रहा हूं कि
की गांधी पुढे भल्या भल्यांचे जोडले आपले कर होते. गांधी पुढे भल्या भल्यांनी जोडले आपले कर होते. देशात गांधीजींचे वल्लव्य इतके भयंकर होते पण गांधीजीलाही दिपवता आले नाही मनोज राजा. असे एकमेव पुढारी काल आंबेडकर होते. ब्रिटिश प्रधान इंग्रज नेते, ब्रिटिश प्रधान इंग्रज नेते, ब्रिटिश प्रधान इंग्रज नेते, ब्रिटिश प्रधान इंग्रज नेते. फार मोठी विद्वत्ता आणि एकटा माणूस इतका लढला हे फार महत्वाचं आहे. कारण की बाबासाहेबांनी स्वतःचा विचार केला असता तर आज हे सोन्यासारखं जीवन आपल्याला प्राप्त झालं नसतं. कारण की एकेकाळी बाबासाहेब आंबेडकर सुद्धा म्हणतात की मुझे पढे लिखे लोगों ने धोखा दिया. 1956 साली आग्र्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर आपल्या भाषणात म्हणतात की मुझे पढे लिखे लोगों ने धोखा दिया. पण कुठंतरी बाबासाहेबांना याची सुद्धा खंत वाटते की बाबासाहेब म्हणतात मी म्हणत नाही सर की मी भरपूर इतका पैसा साठवू शकलो असतो. सत्ता सुंदरीला माझ्या एका इशाऱ्यावर मी नाचू शकलो असतो. मी लोटलो असतो रत्न पाचू हिऱ्याच्या बिछाण्यावर. परंतु ह्या माझ्या गरीब समाजाला मी वाचवू शकलो नसतो. अरे ब्रिटिश प्रधान इंग्रज नेते आणि भारतीय पुढारी सारेच होते. भीमाच्या प्रचंड ज्ञानापुढे, भीमाच्या प्रचंड ज्ञानापुढे आणि भीमाच्या प्रचंड ज्ञानापुढे सारेच हतबल झाले होते. सारेच हतबल झाले, सारेच हतबल झाले, सारेच हतबल झाले. बुद्धाच्या शांतीने फुलेच्या क्रांतीने, अरे बुद्धाच्या शांतीने फुलेच्या क्रांतीने भारत माता सजवली सजवली सजवली. त्या बुद्धाच्या क्रांतीने, बुद्धाच्या शांतीने, फुलेच्या क्रांतीने भारत माता सजवली सजवली सजवली. अरे बघ एका महाराजा पोरानं, एका महाराजा पोरानं, एका महाराजा पोरानं बोलवेल परिषद. शोध आहे तिकडे लक्ष द्या तुम्ही, सांभाळतात तिकडे ते. हा मुक्या जीवाच्या मुकलाय, मुक्या जीवाच्या मुकलाय, मुक्या जीवाच्या मुकलाय, मुक्या जीवाच्या मुकलाय कान. अरे मुक्या जीवाच्या मुकलाय गाणं पणाला लावून आपला लावून आपला पणाला लावून आपला पणाला लावून आपला मनोजराजा सन्मानाने. नाही मनोजराजा सन्मानानं, मनोजराजा सन्मानानं. अरे तिला आम्हाला हे जीवदान, तिला आम्हाला हे जीवदान, तिला आम्हाला हे जीवदान, तिला आम्हाला हे जीवदान. अरे बघा इंग्रज लोकांना, अरे इंग्रज लोकांना भीमाचं भाषण, इंग्रज लोकांना भीमाचं भाषण ऐकून ताली वाजवली वाजवली वाजवली. पोलीस नव्हतं सर, इंग्रज लोकांना भीमाचं भाषण ऐकून ताली वाजवली वाजवली
पोरानं एका महाराजच्या पोरानं